दाल मेथी. दाल मेथी. हो. ओके, मला साहित्य सांगता. हां, त्याच्यामध्ये आपण आपल्याला आवडेल ती डाळ घेऊ शकतो. आता आपण काय घेतली? आता आपण मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. ओके. टोमॅटो चिरून कापून घेतलेला आहे. मेथी निवडलेली आहे. मेथी कापायची नाही, कापली की कडू होते, ओके. म्हणून ती घरच्यासारखी निवडूनच घ्यावी. कोथिंबीर आहे, बटर आहे, थोडंसं आल्याचे तुकडे आहेत, लसणाचे तुकडे आहेत, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची कापलेली आहे, मोहरी, जिरा, किचन किंग आहे, धना पावडर आहे, या ठिकाणी गरम मसाला आहे आणखी, आणि लाल तिखट, हळद आणि मीठ. चला साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं मला पहिले सांगा. आपण फोडणी देऊयात. ओके, त्यासाठी तेल घेतलं आपण याच्यामध्ये, फ्राय पॅन मध्ये थोडं गरम झालेलं आहे. तर पहिल्यांदा आपण मोहरी टाकूयात. आधी मोहरी कडक आहे. जिरे टाकूयात. आता हिरवी मिरची टाकूयात थोडीशी. ओके, तुम्ही मला सांगा, मी एक एक टाकतो. चालेल. थोडं मागच कढीपत्ता घ्या, थोडं कढीपत्ता घ्या. पेस्ट घेऊयात आता. काय पेस्ट? पेस्ट हां, लसूण आहे ना, आलं लसूण टाकलं तर चालेल. हे पदार्थ आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार हो. द्यायला हरकत नाही. बरोबर. टोमॅटो घेऊयात थोडासा, थोडा, अगदी 1 चमच. आता थोडी मेथी टाकूया त्याच्यावर, जी आता पूर्ण टाकली तरी चालेल. हो का? पूर्ण टाका, आणि जेवढी जास्त खाऊ तेवढी. ही अशी याच्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊयात, म्हणजे त्याला थोडंसं वास लागेल आणि आर त्याच्यामध्ये उतरतो. आता आपण मसाले टाकायला हरकत नाही याच्यामध्ये. एक 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 मसाला टाकू. हो. आता आपण लाल तिखट घेतोय थोडंसं. ह्याला काय म्हणतात आपण? हा किचन किंग. किचन किंग हा कंपनीचा, ब्रँडेड कंपनीचा येतो. अच्छा. कारण त्यात लागणारे सर्व पदार्थ एकच करणं आपल्याला शक्य नसतं. हळद. ओके. आता आपण डाळ टाकूयात. क्या बात है. ही आपली दाल मेथी तयार होते. आता थोडीशी उघडू देऊ तिला. हो. मीठ टाकूयात आता. आता हे झालं का आपलं? हो, झालं. फक्त 1-2 मिनिट याला शिजायला लागेल. बरं. एक जीव झालं, मजा येईल, टेस्ट येईल. माझ्या मते हे झाले ना आता. हो, अगदी ready झालंय. प्रतिम वास येतोय. हो, सुख. ओके, आता काय करायचं? आता हे आपण सर्व करण्यासाठी बाउलमध्ये घेऊया. ओके. जनरली घट्ट अशासाठी की हे आपण चपाती किंवा रोटी, पराठे याबरोबर, म्हणजे भाजीच्या ऐवजी म्हणून वापरतो. त्यामुळे थोडं याला घट्ट ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बटर थोडंसं स्वादासाठी बटर याच्यावरती थोडंसं घालूयात. आणि बटर घालताना अजिबात काळजी करू नका बरं का, काय होईल आणि कसं होईल. एकदाच आपण करतो ना, हे रोज उठून करणार का तुम्ही? नाही ना. थोडी कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित खा. कोथिंबीर थोडीशी टाकूयात. बरोबर. ही आपली दाल मेथी तयार झाली. क्या बात है. दाल मेथी तयार झालेली आहे. बटर बिटर डालके. तुम्ही सुद्धा मान आता खाली घाला आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. दाल मेथी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली मूग डाळ, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, बटर, आलं, लसूण, कढीपत्ता, गरम मसाला, मिरच्या, मोहरी, जिरं, धणे पावडर, किचन किंग मसाला आणि तिखट. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो आणि मेथीची पानं हे मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये धणेजिरे पूड, तिखट, किचन किंग मसाला, हळद, शिजवलेली मूग डाळ आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. डिश सर्व्ह करताना वरून बटर आणि कोथिंबीर घालावी.